सातारकर दाताचं दुखणं तुम्हाला माहीतच असेल की ते बेकार असतं, त्यामुळे डेंटल क्लिनिक पण खतरनाकच पाहिजे. तर काय झालं माहिती आहे, माझे दात अचानक दुखायला लागले होते. तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन आला, म्हणला भाई काय झालं, म्हणलं दातले दुखते. तो म्हणला देगाव फाट्यावर नवीन डेंटल क्लिनिक झाले, तिथं तू जाऊन ये. म्हणलं ठीक आहे. आता हे अजिंठा चौकाने ह्याच्या पुढे जायचं, देगाव रोडला सर गेला ना, भंडारहेट लागा तुमच्या डाव्या साईडला, भंडारहेटच्या शेजारीच आहे ना बघा, ह्यांचं क्लिनिक आहे. कल्याणीस डेंटल क्लिनिक म्हणून नवीनच क्लिनिक झाले आणि दातांसाठी हे बेस्ट म्हणजे बेस्टच आहे. मी इथं पहिल्यांदा चालतो म्हणून तुम्हाला पण दाखवावं म्हटलं, कारण मला मित्रांनो सांगितलं की खूप भारी डेंटल क्लिनिक आहे आणि सगळं आहे ना AI च्या मशिनी आहेत आणि सगळं अत्याधुनिक पद्धतीचं इथं काय काय काम असतं. म्हणजे ठीक आहे, तर बघून तरी येत काय नक्की विषय. मग आत गेलो तर ह्यांचा लोगो होता, नंतर ह्यांचं मी क्लिनिक बघितलं, एवढं सुंदर आणि ॲस्थेटिक असतं ना त्या टाईपमध्ये क्लिनिक होतं, म्हणजे एकदम स्वच्छ सुंदर. मी अख्खा क्लिनिकचा व्हिडिओ वगैरे घेतला, सगळ्या मशिनी वगैरे सगळ्या प्रॉपर होत्या, बाहेरच्या मशिनी होत्या आणि ह्या मशिनी आहेत ना एवढ्या भारी वाटत होतं ना. आणि क्लिनिक पण एवढं भारी होतं. हे मुंबई पुण्यामध्ये जे क्लिनिक असतं ना ते क्लिनिक आता आपल्या साताऱ्यामध्ये सुरू झाले. मग काय विषय टॉपचा. आधी मॅडमशी बोलून घेतलं, म्हणलं मॅडम दात वगैरे माझ्या दुखतात. मॅडम समजून सांगितलं की कशामुळे दुखतात, काय प्रॉब्लेम असतो वगैरे. त्यांनी चेकअप वगैरे केला. म्हणलं आपल्याला थोडीशी ट्रीटमेंट घ्यायला लागला, दात वगैरे तुला ते क्लिनिंग करावे लागतील. म्हणजे ठीक आहे मॅम करून घ्या. नंतर बघा त्या मशिनीवर मला तिथं असं मी बसलो आणि ती मशीन तर एवढी भारी होती. तिथं आता काय तुम्हाला पाहिजे तर टी व्ही तुम्ही इथं बघू शकता, डाव्या साईडला ते स्क्रीनवर तुम्हाला पाहिजे ती गोष्ट लागणार. नंतर मॅडमने ट्रीटमेंट करायला चालू केलं. त्यामुळे ते आधी काय करतो, माझं सगळे दात वगैरे सगळे एकदम प्रॉपर चेकअप करत होतो. त्यांच्यात बघतो काय पाईप्स वगैरे होत्या आणि त्यात काय त्रास तर काहीच होत नाही, म्हणजे दुखणं तुम्हाला काहीच नाहीये. सगळं एवढं बेस्ट होत होतं ना. मॅडमने सगळं दात वगैरे चेक केले, तर त्यांच्या मशिनी होत्या. त्यांनी काय केलं, नंतर माझे जे दात होते ना ते सगळे साफ केले. म्हणजे दाताची घाण वगैरे असते ना ती सगळी ते निघून जाते आणि तेवढी तुम्हाला मोकळे मोकळे वाटतात ना. म्हणजे खरं सांगतो हे डेंटल क्लिनिक एवढं भारी आहे ना, काहीच त्रास होत नव्हता मला. आणि त्यांनी प्रॉपर सगळं दाताचं वगैरे काम केलं. म्हणजे खतरनाक म्हणजे खतरनाक. मी सांगेन सातारकर, तुमच्या दाताचा कोणताही प्रॉब्लेम असू दे ना, तुम्ही कल्याणी डेंटल क्लिनिकला नक्की एकदा व्हिजिट करायचो. तुम्हाला रिझल्ट भारी भेटणार, म्हणजे भारी भेटणार. म्हणजे खरंच खूप भारी वाटलं मला. एवढं भारी मॅम आहेत नाही, समजून पण सांगतात, एकदम ट्रीटमेंट पण व्यवस्थित करतात. त्यामुळे सांगेन दुसरीकडे कुठं जाऊन बसू नका, कारण दाताचा विषय तर नाजूक असतो. त्यामुळे कल्याणी डेंटल क्लिनिकला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला रिझल्ट आहे ना बेस्ट म्हणजे बेस्टच भेटणार. माझ्या दात तर एवढे भारी वाटत होते ना मला, खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि इथलं जे क्लिनिक आहे ना, तुम्ही क्लिनिकमध्ये आल्यावर तुम्हाला कळेल मी गोष्ट काय करतोय. एवढं भारी क्लिनिक मी आजपर्यंत कुठंच नव्हतं बघितलं. मी पहिल्यांदा डेंटल क्लिनिकमध्ये आलोय, ते पण साताऱ्यामध्ये. आणि साताऱ्यात एवढं भारी क्लिनिक आहे ज्यावर मला विश्वास नव्हता. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. मी खाली कॉन्टॅक्ट नंबर पाठवते, बायोमध्ये बी नंबर देऊ. तुमचा काही दाताचा प्रॉब्लेम असेल तर मॅडमना कॉल करा. मॅडम तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगतील. सातारकर, साताऱ्यात आहे ना हा टॉपचाच विषय आहे, टॉपचाच.